मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत. ऋषिकेश कामाला गेल्यानंतर ओवी ही जानकीला म्हणत असते, मला तुझ्यासोबत कामावर यायचं आहे, आज मला शाळेला सुट्टी आहे. त्यावर जानकी ओवीला नको म्हणत असते. त्यानंतर ओवी म्हणते, मला आजीकडे सोड, मला आजीला भेटायचं आहे. त्यावर जानकी चांगले सुचवले आहे असे ओवीला म्हणते. त्यानंतर जानकी ही ओवीला आशीर्वाद बंगल्यावर सोडून कामाला गेलेली असते. ओवीला पाहताच ऐश्वर्याला राग येतो. ती ओवीला म्हणते, तू इथे काय करत आहेस, तू कशाला आली आहेस. त्यावर ओवी म्हणते, हे माझ्या आजीचे घर आहे, मी आजीला भेटायला आले आहे. ऐश्वर्या ही ओवीला जाण्यास सांगते. कोणी नाही असे म्हणते. तेव्हा ओवीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. ऐश्वर्या ओवीच्या हाताला पकडते आणि तिला घराच्या बाहेर काढत म्हणते, मी तुझ्या आईला सुद्धा अशाच प्रकारे घराबाहेर काढले आहे, तू माझ्यासमोर काय चीज आहेस. दुसरीकडे आपण पाहतो की सर्व शेतकरी हे बाजार लावण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्या त्या ठिकाणी गावातील गुंड येतात आणि त्या शेतकऱ्यांना म्हणू लागतात, या ठिकाणी बाजार मांडता येणार नाही. त्यावर ऋषिकेश समोर येतो आणि म्हणतो, बाजार याच ठिकाणी लावला जाणार. त्यावर ते गावातील गुंड हे ऋषिकेशवर हल्ला करतात. गोपाळ हा जानकीला फोन करतो आणि बाजारामध्ये चालू असलेला प्रकार सांगतो. त्यावर जानकी ही धावत पळत ऋषिकेशकडे वाचवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ते गुंड जानकीवर हल्ला करतात. त्या हल्ल्यामध्ये जानकी ही बेशुद्ध होते. तर मालिकेचे असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.